नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या सर्वांच्या कल्पनेतला विषयांवर चर्चा करणार आहोत। तो विषय आहे नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याचा राज्यभरातून सध्या या विषयातील अपडेट्स, अफवा, आशा आणि गैरसमज यांचा एक मोठा समुद्र पसरलेला आहे। आज आपण या सगळ्या गोंधळातून बाहेर पडून स्पष्ट आणि खरी आणि अधिकृत माहिती एकत्रितपणे करणार आहोत। कारण फक्त ही केवळ बातमी नाही, तर आपल्या घराघरातील आर्थिक स्थितीवर, पुढच्या पीक हंगामाच्या योजनेवर आणि शेतीच्या भविष्यावर परिणाम करणारा महत्त्वाचा विषय आहे। आज दुपारी 3 वाजता शेतकऱ्यांची लागली आता लॉटरी। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल रुपये जमा करण्यामध्ये येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता मोठा निर्णय सध्या जाहीर केलेला आहे। भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव नमोच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत होते। अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपत आहे। राज्यभरातील 93 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दुपारी 3 वाजतापासून मोठी रक्कम जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ताचे टोटल रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याबद्दल आताच्या ठिकाणी देशाचे पीएम नरेंद्र मोदी यांनी आता सांगितलेले आहे। बघा, आजच्या मुहूर्तावर ही मोठी रक्कम मिळणार असल्याने शेतकरी बांधवांमध्ये ही सर्वात मोठी खुशखबर आता पसरलेली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, परंतु एक अडचण आता आलेली आहे। सरकारने सांगितलेले आहे सर्व शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार नाही, फक्त पात्र शेतकऱ्यालाच हप्ता मिळणार। त्यामुळे शेतकऱ्यांनी पात्र जिल्ह्याची यादी आता जाहीर केलेली आहे। पात्रतेमध्ये तुमचं नाव आहे का हे नक्की तपासून बघा। जर पात्र जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुमच्या खात्यामध्ये टोटल रुपये आज दुपारी 3 वाजता जमा करण्यामध्ये येणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यांसाठी कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यामध्ये आला आहे। तर आपण हळूहळू सुरुवात करूया। पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हो खरंच राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नवीन हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। ही प्रक्रिया केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून डीबीटीच्या द्वारे राबवली जात आहे। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लक्षात घ्यायला हवी, अनेकांना वाटते की एकाच वेळी एकाच दिवशी सर्वांसाठी येणारा धमाका आहे। प्रत्यक्षामध्ये ही प्रक्रिया एका मोठ्या यंत्रणेप्रमाणे जी टप्प्याटप्प्याने व्यवस्थितपणे तांत्रिक अडचणी टाळत पुढे सरकते। बँकिंग सिस्टमवर अनावश्यक ताण येऊ नये, प्रत्येक व्यवहार योग्य रीतीने नोंदवला जावा, यासाठी हे टप्पे पाडणे गरजेचे असते। त्यामुळे जर काही बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे यायला सुरुवात झाली आहे, ते पहिल्या टप्प्यातील निवडक जिल्हे आणि तालुक्यातील पात्र शेतकरी आहेत। ही यादी ठरवली गेलेली नाही, तर गेल्या काही आठवड्यांपासून पडताळणीची परिणाम आहे। आता ही पात्रता ठरवणारे नियम काय आहेत हे समजून घेणे प्रत्येकाशी संबंधित आहे। सरकारने अनेकदा स्पष्ट केलेले आहे की यावेळी सरसकट किंवा सर्वांसाठी अशी कोणतीच योजना नाही, उलट गेल्या काही वर्षांपासून अनुभवानंतर लाभ खऱ्या हक्कदारांपर्यंतच पोहोचवावा यावर भर देण्यात आला आहे। त्यामुळे पात्रतेची कसोटी अधिक काटेकोर केली गेली आहे। यामध्ये प्रामुख्याने 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। जमीन नोंदीची अचूकता, तुमचे नाव 7/12 किंवा अ मध्ये योग्य प्रकारे नोंदवलेले असावे, बँक खात्याची पूर्ण केवायसी, फोटो, पत्ता आणि पैशाचा व्यवहारासाठीचे नवीन अटी पूर्ण असणे गरजेचे आहे। आधार कार्डची योग्य लिंकेज, आधार कार्डवरील माहिती आणि सरकारी डेटाबेसमधील माहिती एकरूप असावी, शासकीय डेटाबेसमधील इतर माहितीशी ताळमेळ, इतर माहितीमध्ये तफावत नसावी। समजा रामराव पाटील यांचे नाव 7/12 किंवा अ मध्ये योग्य प्रकारे नोंदवलेले आहे, पण बँकेत त्यांचे नाव रामा पाटील असे नोंदवलेले आहे, किंवा आधार कार्डवर जन्मतारखेमध्ये छोटासा फरक आहे। ही छोटी वाटणारी गोष्ट डीबीटी सिस्टममध्ये मोठी अडचण ठरते, कारण ही संगणकीय प्रणाली शब्दशः जुळली नसते। एका ठिकाणी ही तफावत आली की व्यवहार थांबवला जातो। त्याचप्रमाणे बँक केवायसी पूर्ण असणे किंवा तुमची बँक केवायसी अपूर्ण असणे म्हणजेच फोटो नसणे, पत्ता नसणे, पैशाच्या व्यवहारासाठीची नवीन अटी पूर्ण नसणे हे सर्व कारणे लाभ रोखणारी ठरतात। अनेक वेळा शेतकरी बांधव आपली बँक खाते वर्षानुवर्षे वापरत असतात, पण नवीन रेग्युलेशननुसार केवायसी अपडेट करणे गरजेचे राहिले असते। ते अपडेट न झाल्यामुळे खाते इनॲक्टिव्ह मानले जाऊ शकते आणि त्यात पैसे जमा करणे शक्य होत नाही। आता दुसरा मोठा मुद्दा म्हणजे जमिनीचे तुकडे आणि कुटुंबातील लाभार्थी। हा एक अतिशय संवेदनशील विषय आहे, पण सरकारने यावर स्पष्ट भूमिका घेतलेली आहे। एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ मिळावा यावर भर दिला जात आहे। याचा अर्थ असा नाही की ज्यांचे नाव स्वतंत्र जमीन आहे त्यांचा हक्क नाही, पण जर एकाच कुटुंबातील नवरा, बायको, मुले या सर्वांनी जमिनीची
लहान लहान तुकडे करून स्वतंत्र शेतकरी म्हणून नोंदणी केली आहे फक्त योजनेचा लाभ घेण्यासाठी। तर अशा प्रकरणावर आता कडाकाची तपासणी होत आहे। रेशन कार्ड किंवा इतर शासकीय नोंदी हे एक कुटुंब ठरवण्याचा आधार असू शकतो, त्यामुळे एक कुटुंब एक लाभार्थी या संकल्पनेनंतर कडे वाटचाल होत आहे हे लक्षात घ्यावे लागेल। हे करण्यामागचा हेतू वित्तीय साधन संपत्तीचा योग्य वाटप करणे आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत हा आधार पोहोचवण्याचा आहे। जमिनीच्या मर्यादा बाबतीत एक गैरसमज पसरलेला दिसतो। काही ठिकाणी असे समजले जाते की 2 एकरपेक्षा कमी जमीन असल्यास लाभ मिळत नाही, तर काही शेतकरी 10 एकरची मर्यादा उचललेली जाते। प्रत्यक्षामध्ये राज्य सरकारने स्पष्ट केलेले आहे की अल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य दिलेले आहे। याचा नेमका अर्थ जमिनीची एकर मध्ये किती हेक्टर असेल हे राज्यानुसार बदलू शकते। महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 2 हेक्टर म्हणजे सुमारे 5 एकर पेक्षा कमी जमीन असणाऱ्या अल्पभूधारक मानले जाऊ शकते, पण ही एकमेव पात्रता नसून इतर अटी सुद्धा याचाही विचार केला जातो। 10 एकरपेक्षा जास्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना अपात्र करण्याचा कोणताही सर्वसाधारण नियम नाही, परंतु मोठ्या जमीन धारकांपेक्षा लहान किंवा सीमांत शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यावर राज्याचे मुख्यमंत्री यांनी लक्ष दिलेले। तर मित्रांनो, इथे तुम्ही लक्षात घेऊ शकता की आता या सर्व नियमांचा आणि तपासणीचा शेवटचा उद्देश काय आहे, तो फक्त पैसे वाचवणे नाही, तर तो आहे की योजना फक्त एका हप्त्यापुरती मर्यादित नाही, ही एक सातत्याने चालणारी शेतकऱ्याला दरवर्षी ऋतूत आधार देणारी यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न आहे। जर चुकीच्या लोकांपर्यंत निधी गेला तर खऱ्या गरजूंना हक्क मारला जातो। जर तांत्रिक अडचणी राहिल्या तर प्रत्येक वेळी हीच गडबड होते। म्हणूनच आज ही काटेकोर तपासणी केली जात आहे, जेणेकरून पुढच्या वेळी ही प्रक्रिया अधिक वेगावाने आणि अडथळ्यारहित राहील। डिजिटल डेटाबेस एकत्रित केला जात आहे, जेणेकरून शेतकरी भाऊ बहिणींना वेळोवेळी बँकेत धाव घ्यावी लागणार नाही। एकदा सर्व माहिती अचूक दिली आणि ती सिस्टममध्ये दाखवली झाली, भविष्यामध्ये सर्व लाभ आपोआप अगदी वेळेत खात्यामध्ये पडतील। राज्यातील विविध भागातून आलेल्या रिपोर्टर्सनुसार खालील जिल्ह्याच्या निवडक तालुक्यांमध्ये हप्त्याची रक्कम होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। विदर्भामध्ये अमरावती, भंडारा, नागपूर जिल्हा आणि मराठवाड्यातील आपला नांदेड आणि परभणी जिल्हा, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार, कोकणमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे सर्व जिल्हे एकाच वेळी निवडलेले गेले नाहीत। तांत्रिक आणि प्रशासकीय क्षमतेनुसार हे टप्पे ठरवले जातात। ज्या भागामध्ये शेतकरी संख्येची घनता जास्त आहे, जिथे डेटाची पूर्णता जास्त आहे किंवा जिथे मागणी तपासण्या पूर्ण झालेल्या आहेत, ते प्रथम सुरुवात होते। सर्वप्रथम घाबरून जाऊ नका, ही माहिती कोणती लॉटरी नाही, हे एकदा नाव निघाले नाही की संधी संपली, ही एक चालू प्रक्रिया आहे। आपल्याला 3 कामे करायची आहे। स्वतःची पात्रता तपासा, आपली जमीन नोंद, आधार, बँक खाते यामधील नाव, वय, पत्ता यात एकरूपता काय आहे, फार्मर आयडी जेथे लागू आहे तिथे योग्य काय आहे, बँक केवायसी पूर्ण करा, आपल्या जवळच्या बँक शाखेमध्ये भेट द्या आणि आपले खाते पूर्णपणे केवायसी आहे की नाही हे तपासा। जुन्या आधार कार्डवरचा फोटो अपडेट करण्याची गरज आहे का ते सुद्धा तपासा। सोशल मीडियावरील प्रत्येक मेसेज, कोणती यादी किंवा अंतिम तारीख यावर विश्वास ठेवू नका। केवळ अधिकृत शासकीय वेबसाईटवर, कृषी विभागाने, ऑफिशियल चॅनल्स किंवा प्रामाणिक बातम्यांचे स्रोत यांनाच महत्त्व द्या। शेवटी या संपूर्ण प्रक्रियेचा मूळ उद्देश काय आहे हे लक्षात घेतला पाहिजे। हे 2000 रुपये किंवा 4000 रुपये केवळ एक आकडा नाही, ही सर्व रक्कम बियाण्याच्या पुढ्यांची, खात्याची, ठेल्यांची, कुटुंबातील एक आठवड्याच्या रेशनची आणि किंवा शेतीच्या अचानक येणाऱ्या मोटर दुरुस्तीची शक्यता निर्माण करते। हा हप्ता शेतकऱ्याला पुढच्या हंगामासाठी आत्मविश्वास देतो। केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नामागे हाच विचार आहे की शेती हा केवळ निर्वाहाचा साधन न राहता एक आश्वासक आणि सन्माननीय व्यवसाय बनेल याची खात्री ठरते। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। मित्रांनो, तर जय हिंद, जय महाराष्ट्र।